रक्त तपासणी, हृदय आजार, ECG तपासणी, मोतीबिंदू, काचबिंदू, पडद्याच्या शस्त्रक्रिया, दंत तपासणी व दंत उपचार, कॅन्सर आजार उपचार यासह संपूर्ण शरीराची तपासणी सनसिटी भागात आयोजित महाआरोग्य शिबिरात करण्यात आली। सुहासिनी प्रतिष्ठान व शिवसमर्थ प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिबिरात सनसिटी भागातील 2637 नागरिकांची विनामूल्य तपासणी व उपचार करण्यात आले। सनसिटी, माणिकबाग, नवीन DP रोड, सिंहगड रस्ता येथे आयोजित शिबिरात मोफत केमोथेरपी, रेडिएशन शस्त्रक्रिया, खुब्याची शस्त्रक्रिया, किडनी स्टोन, दुभंगलेले फाटलेले ओठ शस्त्रक्रिया, हाडांची डिसूळता, मधुमेह तपासणी, डायलिसिस, ॲक्युप्रेशर यासह औषध वाटप करण्यात आले। शिबिराचे आयोजन मंजुषा नागपूर यांनी केले असून दीपक नागपूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे शिबिर घेण्यात आले। DY पाटील आयुर्वेदिक बॉडी वेलनेस सेंटर, सूर्य सह्याद्री हॉस्पिटल, विघ्न अर्धा डायग्नोस्टिक, जहांगीर हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटल, सिल्वर बरस हॉस्पिटल, लायन्स क्लब हॉस्पिटल, देवयानी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, पार्वती नर्सिंग होम, देशपांडे आय हॉस्पिटल, HV देसाई हॉस्पिटल, निरामय निसर्ग उपचार चिकित्सालय, DY पाटील डेंटल हॉस्पिटल यासह फुल बॉडी चेकअप, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, अन्न धान्य वितरण विभाग या विभागांचा शिबिरात समावेश होता। लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिरात सहभाग घेतला। विविध प्रकारच्या मोफत तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया देखील या शिबिराच्या निमित्ताने करण्यात येणार आहेत। आरोग्याचा महायज्ञ करीत असताना निरोगी सिंहगड रस्त्याचा संकल्प करण्यात आला। अनुषंगाने विविध आरोग्यविषयक शासकीय योजना देखील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचं आयोजिका मंजुषा नागपूर यांनी सांगितलंय। आज शिवसमर्थ प्रतिष्ठान व सुहासिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या येथे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन आमच्या वतीने करण्यात आलं होतं। यामध्ये नागरिकांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या आणि तपासण्यामध्ये जर एखादा आजार आढळला तर त्यावर लागणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया शासकीय योजनेअंतर्गत आम्ही इथे आयोजित करण्यात आलं होतं। सकाळपासून जवळपास 2-1 हजार नागरिकांनी आता या शिबिरास व्हिजिट केलेली आहे, त्यांच्या तपासण्या केलेल्या आहेत। यामध्ये जे कोणी अशा पद्धतीत आजारी आढळतील, ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडेल, ती आम्ही सर्व शस्त्रक्रिया मोफत करणार आहोत। त्याचप्रमाणे इथे मुख्यमंत्री सहायता कक्ष, शहर गरीब योजना अशा काही संस्थाही आलेल्या आहेत। त्यांच्या माध्यमात पुढच्या सर्व कारवाई आम्ही करणार आहोत। या शिबिरामध्ये हृदयाशी आजार असणारी लोक आहेत, किडनीशी संबंधित आजारी असणारे लोक आहेत, लिव्हर आहे, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया आहेत, हाडांच्या शस्त्रक्रिया आहेत, खुब्यांच्या शस्त्रक्रिया आहेत, रक्त तपासणी आहे। त्याचप्रमाणे काही लहान मुलांचे डायबिटिकचे प्रॉब्लेम असतील, कॅन्सरचे प्रॉब्लेम असतील, त्याचप्रमाणे दिव्यांग बंधू जे आहेत आणि ज्यांना कृत्रिम हातपायांची गरज आहे अशाही लोकांची नोंदणी आपण केलेली आहे। मागच्याच 2 महिन्यापूर्वी आपण असंच शिबिर केलं होतं। त्यामध्ये 60 जणांचं मोफत कॅटरॅक्टचं ऑपरेशन करण्यात आलं। 47 जणांना दोन्ही कानांच्या मशीन आपण आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमात दिलेल्या आहेत आणि 17 जणांचं एन्जिओग्राफी करून पुढील उपचार आम्ही करणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर मानसिंग साबळे, अध्यक्ष जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी कार्यरत आहे। मी सर्वप्रथम दीपक भाऊ नागपुरी साहेबांना त्यांचं विशेष आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या 15 ते 16 स्पेशालिटीचे डॉक्टर्स, आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथी असेल, डेंटल, कॅन्सर तपासणी, रक्ताच्या तपासण्या अशा पद्धतीचं मोठं शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। त्याचा नागरिकांनी सकाळपासून अतिशय चांगल्या पद्धतीने नागरिकांचा या ठिकाणी त्याला प्रतिसाद मिळत आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी इथे येणाऱ्या सर्व नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 1 मे 2025 पासून प्रत्येक जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहायता कक्षाचं ओपनिंग केलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी हा कक्ष कार्यरत आहे। आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री सहायता निधी हा कक्ष बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे, परंतु इतके दिवस लोकांना याची पाठपुरावा करण्यासाठी थेट मंत्रालयात जावं लागायचं। लोकांना याचा त्रास होऊ नये, जिल्हा लेव्हलवरती लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय योजनेबद्दल माहिती मिळावी म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी हा कक्ष जिल्हा स्तरावरती सुरू केलेला आहे। पुण्याचा कक्ष हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर
कक्ष क्रमांक 10 जुनी जिल्हा परिषद या ठिकाणी कार्यरत आहे. 20 प्रकारच्या गंभीर आजारांवरती जे आजार मुख्य महात्मा ज्योतिबा फुले योजना असेल किंवा इतर योजनेमध्ये बसत नसतील अशा गंभीर आजारांवरती थेट आर्थिक मदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून या कक्षाच्या माध्यमातून डायरेक्ट दिली जाते. तर त्याचा पुण्याच्या नागरिकांनी लाभ घ्यावा आणि आमच्या या कक्षाशी संपर्क साधावा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव मयुरी तानवडे. मी ह्याच प्रभागाची नागरिक आहे. मंजुषाताई नागपुरे आणि दीपभाऊ नागपुरे यांचं आज जे त्यांनी जे आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर भरवलेलं आहे ते खरंच खूपच स्तुत्य, अगदी कौतुक करण्यासारखं उपक्रम आहे ॲक्च्युली. आणि त्या पूर्ण बॉडी चेकअप आहे, परत शिवाय रक्तदान शिबिर असं त्यांनी भरवलेलं आहे. आणि गरजू व्यक्तींना हे खूपच ॲक्च्युली उपयोगाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं आत्तापर्यंतचं कार्य मी बघत आलेली आहे. त्यांना असंच ते काय, आणि मेन म्हणजे ते कधीही काही लागली मदत तर ते लगेच तत्पर असतात मदत करायला. आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.